नमस्कार रसिक श्रोते हो, शब्दनिशा मराठी ऑडिओमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत। मी घेऊन आले तुमच्यासाठी पांघरूण कथेचा पुढील भाग, म्हणजेच पांघरूण भाग 19। तुम्ही कथा ऐकायला उत्सुक असालच। आपण कथा लगेचच सुरुवात करूया। ते तर आहेच शिव, एकदा का तुमचं लग्न झालं ना की मग सगळं काही व्यवस्थित होईल, हे नक्कीच। मी आता जातो अरेंजमेंट करायला, गण्या बोलतच बाहेर पडला। उद्याच लग्न आहे याबाबत गौरी मात्र अनभिज्ञ होती। आता ती बऱ्यापैकी स्वतःच्या तोळाने चालत होती, परंतु अंगातला अशक्तपणा अजूनही कमी होत नव्हता। तरीही आपल्याच विश्वात मग्न होऊन ती विचार करत होती, बापू कुठं आहेसा तुम्ही? बापू, त्या शहरातल्या मोठ्या मोठ्या इमारती पाहून तुम्ही घाबरून गेला असेल नव्ह? तिकडे ना झाडे आहेत, ना कधी चंद्र झाडाच्या आडून लपून बसत, ना कधी चांदण्यांची शीतलता अनुभवायला मिळत। सूर्याची सोनेरी किरणे तिकडे झाडाच्या आडून कधीच डोकावून पाहत नाही, ना तिथे सावळ्यांचे खेळ कधी रंगत। तिथे असते ते शरीराची लाही लाही करणारं ऊन, उंच उंच इमारती, गाड्यांचे कानठाळे बसवणारे आवाज, नाकाला झोंबणारा धूर, आपल्याकडे खळखळाट करत नितळ निखळ पाण्याचा ओहळ वाहतो। पण इकडे त्याला गटार म्हणतात, कारण त्यातील पाणीच मुली काळ्या रंगाचं घाणेरडं असतं। ह्या सगळ्यांची तुम्हाला सवय नाही आहे। तुम्ही त्या वातावरणात आजारी पडाल। तुमची काळजी घ्यायला, तुम्हाला दवापाणी द्यायला कोणीच नसेल ना? तुम्हाला तिथं कोण ऊन म्हणजेच गरम गरम रांधण देईल? तुम्ही कसं असाल ह्याचाच विचार करून माझा जीव टांगणीला टांगला आहे। बापू, मेजर साहेब माह्याशी लग्नाचं म्हणत होते। मला त्यांचं आयुष्य नाही उद्ध्वस्त करायचं आहे, पण ते ऐकायला तयार नाही आहेत। त्यांनी आता माझा जीव वाचवला। कदाचित तुम्हाला भेटायचे आहे म्हणून मी वाचले आहे, पण आता मन संभ्रमात पडले आहे। डोक्याचा भुगा विचार करून झाला आहे। मेजर साहेब कधीच ऐकणार नाही, पण तुमच्या डोक्यावर फिरणाऱ्या प्रेमल हाताशिवाय माह पाऊल पुढे पडणार नाही। पुढचं आयुष्य कसं असेल याची काहीच कल्पना येत नाही आहे। तरीही ठरवते, सगळं मन शांत ठेवून करायचं। येणारा प्रत्येक दिवस चांगलाच असेल अशीच आशा मनात ठेवावी लागेल। एक तेजस्वी आशाच मनाला अंधारातून काळोखातून बाहेर काढते। मनातल्या भावनांच्या प्रवाहात ती सहज वाहत जात होती, जणू मनातल्या मनात म्हणत होती, निरंतर माझ्या विश्वात रमले मी, गहन माझ्या भावनांत रिजले मी। आयुष्याची ही वाट खूपच अवघड, स्वप्नांना माझ्या सजवण्यात दमले मी। ना ही न बोल ना अघोरी केली कधी, संस्कार माझे फुलवण्यात सजले मी। थोडं सुख थोडं दुःख तरीही मी हर्षित, खोट्या भासात मुखवट्यात फसले मी। आयुष्या अपेक्षा नाही मज तुझ्याकडून, श्वासांच्या लयीत अन निनादात रुळले मी। जीवनाच्या प्रवाहात एकट्याचा प्रवास सुरू, गर्दीत हरवून पुन्हा स्वअस्तित्वात रंगले मी। गौरी 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 गौरी, शिव तिला अगदी प्रेमाने साद घालत होता। तिचं लक्षच नव्हतं, तिच्या मनातले निखळ भावांत ती गुंतून गेली होती। त्याने आपला उजवा हात अलगद तिच्या खांद्यावर ठेवला, अन त्याचा प्रेमळ स्पर्श होताच तिची तंद्री भंग पावली। काय काम होतं? तुम्ही कधी आलात मेजर साहेब? लक्षच गेलं नाही तुमच्याकडे। मंद कुठली मी? गौरी ओठांवर येईल ते बोलत होती। तिच्या अशा बोलण्याने मात्र शिव खळखळून हसला, अन त्याच्या चेहऱ्यावर पडणारी खळी प्रेमळ ओथंबणारा चेहरा पाहून ती मात्र मनातून सुकावून गेली। गौरी, आयुष्याचा खूप मोठा निर्णय मी घेतला। आता त्या निर्णयाची अंमलबजावणी उद्या करायची आहे। गौरी, आपण उद्याच सकाळी लग्न करतोय।
आधी रजिस्टर मॅरेज होईल, मग एका मंदिरात सगळ्या विधी होतील. शिवने बोलताना अलगद हळूवार तिच्या हातांवर हात ठेवला. उद्या कसं जमून जाईल? मला माझ्या लग्नात माझे बापू हवेत तरच, नाही तर नाही. गौरी डोळ्यात अश्रू आणत म्हणाली. गौरी प्लीज, हट्ट करू नकोस. बापूंना शोधण्याचे माझे सगळे प्रयत्न चालू आहेत. बापूंची काळजी तू माझ्यावर सोड. पुन्हा एकदा तुला सांगतो, तू फक्त आणि फक्त आपला विचार कर. सगळं काही ठीक होईल. शिव तिला समजावून सांगत होता. ठीक आहे, जशी तुमची मर्जी. तुम्ही जे काही कराल ते माझ्यासाठीच चांगलंच असेल याची मला खात्री आहे. आता मात्र शिवला खूपच आनंद झाला. त्याने पुढे होऊन पटकन तिला मिठी मारली. तो क्षण काही काळ त्याच्यासाठी स्तब्ध झाला. आता मात्र त्याच्या कवी मनात शब्दांची झंकार उलटली. घट्ट मिठीत गर्द श्वास ओले चिंब होताना, का नाही कळले तेजात अंग अंग थिजताना. वेल्हाळ मनी हळवा भाव अंतरी खोळ ओलावला. मनाला सांभाळताना का भावनांचा धुमाळा. अलवार गेले क्षण निष्ठून डोळ्यांत सखीला साठवताना. सहवास अनस्पर्श तो श्वासांचा शहारून गेला मनाला रंगताना. मनातल्या काव्याचा झंकार मनात निनादत होता. त्यामुळेच त्याची मिठी अजूनच घट्ट झाली होती. मात्र त्याच्या अचानक मिठीत येण्याने गौरी थोडी भांबावली होती. परंतु तरीही त्याचा सहवास तिला हवाहवासा वाटत होता. त्याच्या सहवासात तिला खूप सेफ वाटत होतं. दोघांच्याही मनातला आनंद कमी होत नव्हता. हे लव्हबर्ड्स, हे हॉस्पिटल आहे. इथे कोणीही पटकन वॉर्डमध्ये येऊ शकतं. त्यामुळे भान ठेवून वावरत जा. डॉक्टर मधुरानी आत येत हसत म्हणाली. दोघेही लगेच वेगळे झाले. आता मात्र गौरीच्या हाताने चुळबुळ चालू होती. शिवच्या चेहऱ्यावर खट्याळ भाव रेंगाळत होते. मधू, तुझं आपलं काहीही, मला सगळे सेन्स आहेत. त्यामुळे मला कळतं हे हॉस्पिटल आहे. अगं, मनातला आनंद व्यक्त करायची ती एक बाजू आहे. शिव हसतच म्हणाला. गौरी, तुला आता इथून निघायचं आहे. म्हणजे माझ्या घरी जायचं आहे. आपण उद्या लवकर जायला लागेल. त्यामुळे आता थोड्याच वेळात निघावं लागेल. मधू म्हणाली. चालेल चालेल, गौरी मान खाली घालून म्हणाली. गौरी, अगदी इतका फिका परतावा का गं? अगं, उद्या तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार आहे. त्यामुळे सगळं मनाने आनंदाने कर. मधूने स्वतः गौरीच्या हाताला लावलेल्या सुया काढल्या. त्यानंतर ते थोड्याच वेळात हॉस्पिटलमधून बाहेर पडून थेट मधूच्या घरी आले. मधू, गणेश आणि त्यांचे काही मित्र त्यांच्या सानिध्यात मेहंदी हळदही झाली होती. दुसरा दिवस उजाडला. शिव आज खूप एक्साइट होता. सगळं आवरून मधू गौरीला तयार करत होती. अजूनपर्यंत गौरीने कधी चेहऱ्यावर साधी पावडरही लावली नव्हती. आज चक्क ती नटत होती. केसांचा अंबाडा, त्यावर खूप सारे गजरे, कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, गळ्यात कोल्हापुरी साज, नऊवारी साडी, कोपरापर्यंत काळी झालेली मेहंदी, हातात हिरव्या बांगड्या. ह्या मराठी वेशभूषेत ती प्रचंड सुंदर आणि भावूक दिसत होती. आज तिचं निसर्गाच्या सान्निध्यात रंगलेलं सौंदर्य ओथंबून वाहत होतं. तिच्या सौंदर्यापुढे आज चंद्रही लाजला असता. चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो चढला होता. शिव एकटक तिच्याकडे पाहण्यात गुंग होता. मनात काव्याचे धुमाळे हळूहळू फुटत होते. निघारसतेत तुझ्या मन माझं अडकलं, निखल स्वभावात तुझ्या
हृदय माझं गुंतलं. अप्सरा जणू तू स्वर्गातली आज माझी होशील. संगिनी तू माझी जीवन माझं रंगलं. थोड्याच वेळात सगळे मॅजिस्टर समोर आले. शिव आणि गौरी दोघांनी सही केल्या अन एकमेकांच्या गळ्यात माळाही घातल्या. दोघेही कायद्याने पतीपत्नी झाले होते. गौरीच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते. आयुष्यात या पलीकडे काय दुसरा आनंद असू शकतो. आज जीवन आनंदाच्या अन समाधानाच्या झुल्यावर अलगदपणे झुलत होतं. आपल्या आयुष्यात आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती असेल तर जीवन सुखावून जाते. ती तोच आनंद मनापासून अनुभवत होती. शिवच्या डोळ्यात असणारे नितळ पारदर्शी प्रेम तिला दिसत होते. मनातल्या मनात प्रेमाला पुन्हा पाळवी फुटत होती. मेजर साहेब, शिव, तुम्ही माझ्यावर जे प्रेम करत आहात त्यात मी आजन्म ऋणी राहीन. माझ्याकडून तुम्हाला कधीच दुखावले जाणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देऊ शकते. पुढचं आयुष्य कितीही खडतर असलं तरीही तुमचा हात माझ्या हाती कायम असेल. मी कधीच कोणत्याच परिस्थितीत पुढे झुकून हार मानणार नाही. कठीण परिस्थितीत ही मी तुमच्या आयुष्यात निशिगंधाप्रमाणे गंधाळेन. तुमचं आयुष्य रंगीत करेन. एक आयुष्याची संगिनी म्हणून मी तुमची सावळी बनून राहीन. गौरी मनातल्या मनात म्हणत होती अन तिचा फुललेला चेहरा पाहून शिव मनातून हर्षून गेला होता. थँक्यू. ह्या कथेचे हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. तुम्हाला पांघरूण कथा आवडत असल्यास शब्दनिशा मराठी ऑडिओला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरही प्रेस करा. म्हणजेच नवीन भाग टाकल्यावर तुम्हाला लगेच कळेल. पुन्हा एकदा थँक्यू.